व्हिडिओ आपला इथूनच स्टार्ट होतोय. स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन रोड. आणि दुपारचे वाजले आहेत 4. व्लॉग असे संध्याकाळचेच येतात, कारण की ऊन जास्ती असल्यामुळे मी घरातून बाहेर पडू नाही शकत. आणि ऊन एवढं आहे की खरंच नाही बाहेर पडू शकत आहे, पूर्ण असं तापतोय. त्याच्यामुळे 3:30-4च्या नंतरच जे पण आपल्याला काय बघायला भेटतंय ते आपण ह्याच टायमाला एक्सप्लोअर करू शकतो. तर आता आपण चाललो मालवणात, आणि मालवणात आपण चाललो त्या एका खास गोष्टीसाठी. आणि ती गोष्ट म्हणजे आहे आपले शिवाजी महाराजांचे स्मारक, जे काही कारणास्तव तुटलं होतं. मला त्याच्यामध्ये जायचं नाही खोलमध्ये की कसं तुटलं, काय झालं, काय नाही झालं. पण त्याच्यानंतर ते पुन्हा बनवण्यात आलं आणि खूप छान बनवण्यात आलं असं मी ऐकलंय. व्हिडिओ पण बघितला आहे मी त्याचा. तर मालवणात आपण आहोत आणि महाराजांना भेटायला नाही जाणार तर असं होऊच शकत नाही. तर आपण तिकडेच जातोय मालवणात. जास्ती लांब नाही आहे मालवण, मजा येणार. आणि सिंधुदुर्ग किल्ला पण तिकडेच आहे, मालवण किल्ला, ज्याला मालवण किल्ला पण बोलतात. पण आपण सिंधुदुर्ग किल्ला नाही बघणार आहोत, कारण की त्याच्यासाठी खूप वेळ लागणार आपल्याला. जर सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला पूर्ण बघायचा असेल तर अर्धा दिवस तरी आपल्याला काढून ठेवलाच पाहिजे, जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघायचा असेल तर. कारण की तो एवढा मोठा आहे की त्याला अर्धा दिवस तर लागतो बघायला. बरं वाटलं, सावली आली तर जरा बरं वाटलं. कारण की आता 4:15 होत आले, 4:28 झाले सॉरी. आणि त्यातही एवढं गरम होतं की विचारू नका. आणि हा पण रोड नसतो मालवणापर्यंत, असाच छोटे छोटे गावं येत करतात बाजूला. आजी बघा कशी चालली आहे. मस्त, कोण नाही रस्त्यावर बघा, खाली रस्ता एकदम, आणि निस्का रस्ता. अरे समोर बघा मित्रांनो, समोर बघा. वा, समोर सोडा, महाराजांना बघा. याला बोलतात वा, का बनवला यार. तुम्ही बघू शकता महाराजांना, थोडी मोठी प्रतिमा आहे. सही आहे. ड्रोन असताना अजून मजा आली असती. चला वरती जाऊ शकतो आपण. इकडून एंट्री. हा वाटतोय यार. आणि हा समोरच मालवण किल्ला, सिंधुदुर्ग. चला मग आतमध्ये भेटू आपण. आणि आता आपण जिथे पोहोचलो आहे ते खरंच खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही बघा, आता आपण पोहोचलो आहे सिंधुदुर्गामध्ये, जिथे आपण महाराजांचा पुतळा बघायला आलो आहे. चला प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊया. हाय, हो दिसतंय ना. हाय, हा मी पण मुंबईवरून आलो आहे. मी अंधेरीवरून आलो आहे. अच्छा, द्यायचं आले. हा, कसा वाटला तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा बघून?
हे 2-4 दिवसांनी दिसेल. जेव्हा मी आता मुंबईला जाईल तेव्हा स्टोरी ऑन रोड म्हणून आहे. हां, यूट्यूबवर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की बघा. हो, तुम्हाला कसा वाटला शिवाजी महाराजांचा तेव्हा? मी पण पहिल्यांदाच येतो. मी पण आज पहिल्यांदा झालं. मी पण अजून आलो नाही. खूप छान वाटलं आणि पुतळा तर एवढा मोठा आहे हो 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 हो. कॅमेरा आमच्याकडे. हो, तुमच्याकडेच कॅमेरा आहे सगळा. हे सगळे दहिसरवाले आहेत आपले. आणि मालवणात तुम्ही ते राहता की फक्त फिरायला आलाय? अच्छा, फिरायला आलाय. अच्छा अच्छा. माझी बहीण इथे राहते हडीमध्ये. हडी आहे ना? हो. अच्छा आमचे भाऊ इथे शिवाजी अच्छा, ते तर सगळ्यांचेच आहेत. आमची एक संघटना आहे चर्चमध्ये. ओके. त्यांच्या मार्फत आम्ही सगळं picnic अच्छा आणि आम्हाला हे आमच्या अंकल आहेत ना, आम्हाला अच्छा guide करतात. अच्छा, हे गाईड करतात. अच्छा हे लोक समाजसेवा करतात. अच्छा, कसलं समाजसेवा करता तुम्ही? चर्चमध्ये. ओके ओके. अच्छा, दहिसरलाच आहे. अच्छा, थँक्यू. बेस्ट ऑफ लक. हो, पक्का यूट्यूबवर. हां, स्टोरी ऑन रोड. हे करा आणि तुम्हाला चला, थँक्यू, बाय. खूप मस्त होती हे. सगळे महिला मंडळ मला पकडून विचार करत होते आणि मी घाबरत होतो की काय बोलू काय नाही. मजा आली. असेच लोक भेटत राहतील आणि आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करतील कदाचित, माहिती नाही. आणि हे इकडे आहे महापुरुष मंदिर राजकोटचं, बघू शकता. आतमध्ये आपण थोड्या जाऊ, पण पहिलं आपले महाराज. चला निघूया इथून. चावीच लावली नाही बाईकला. चला या जागेला निरोप घेऊन आता कुठे जायचं माहिती नाही. जाऊ कुठेतरी किंवा घरी जाऊ. मन तृप्त झालंय महाराजांना बघून.
मालवणातले रस्ते ते आणि घरं आजूबाजूला तुम्ही बघू शकता. गाव आहे ते कसं दिसतंय बघा, किती मस्त मंदिर आहे वाटतंय. कोकण कोकण. मी तर सांगेन की जर तुम्ही मालवणात किंवा कोकणात येताय ना राहायला, तर होमस्टे बघा. होमस्टेमध्ये ना तुम्हाला सगळं घरगुती भेटेल. जेवण, राहणीमानी त्यांचं एक काय बोलतात ते, मला आता शब्द आठवत नाही. मला आता शब्द खरंच आठवत नाही. संस्कृती त्याची, कल्चर त्याचं कल्चर जे आहे ना ते तुम्हाला प्रॉपर होमस्टेमध्ये भेटेल. कारण की त्या लोकांचं खाणं पिणं सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. महाराजांचं तर दर्शन घेतलं आपण. आता सरळ आपल्या घरी. मित्र, आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता. त्या लोकांना माझं चॅनल काय आहे, मी काय करतो काय नाही करत काय माहिती नव्हतं. पण तरीसुद्धा त्या लोकांना माझ्याशी बोलायची खूप इच्छा होती. विचारा प्रश्न विचारा. तिथे आपण महाराजांचं स्मारक बघायला गेलो होतो. तिकडे आपल्याला जे काही पाहुणे आपल्याला भेटले होते आपल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघितलं असेल अगोदर. तर खूप एक्सायटेड होते ती लोक, खूप एन्जॉय करत होते. आणि माझ्यासाठी पण हे सगळं फर्स्ट टाइम होतं की कोणतरी मला बोलतंय आणि मला विचारतंय. तर मी पण घाबरलो होतो की मी काय विचारू. मला विचारतात प्रश्न विचारा काय प्रश्न विचारू. एकदम ब्लँक झालो होतो मी. आणि ती लोक खूप एन्जॉय करत होते. मुंबईच्या दहिसर परिसरातून ते आले होते आणि सगळे ख्रिश्चन होते आणि सोशल वर्कर होते, समाजसेवक होते. काही ना काही त्या लोकांचं काम असेल जे एवढं मला विचारता आला नाही त्या लोकांना. कारण की मी स्वतःच एवढा कन्फ्यूज झालो की अचानक असं कोणी मला विचारलं की मला पण कळलं नाही की मी काय विचारू. पण त्या लोकांनी जो मला रिस्पॉन्स दिला तो मला खूप आवडला. चॅनलचं नाव तर त्या लोकांनी विचारलं, पण सबस्क्राईब करतील नाही करतील मला काही आयडिया नाही. माझा व्हिडिओ येणार की नाही, हे रेकॉर्ड होते की नाही माझ्याकडे बघा. अरे मस्त होता, मस्तच होता. तो जो मुमेंट होता ना माझ्यासाठी खूप खास होता. आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे, आपल्या घरी चाललेलो आहे. 6:30 वाजायला आलेत आता, 2 मिनटं बाकी आहेत 6:30ला. आणि आजचा पण दिवस असा ठीकठाकच गेला आहे. आपण एकच स्पॉट केला आहे फक्त, जी महाराजांची प्रतिमा होती, जे स्मारक होतं ते आपण आज बघितलं. आणि खरंच ते बघून मन भरून आलं. पण आता आपल्या रोडची मजा घेऊया जरा गाडी पळवतो. संध्याकाळ झाली आहे, 6:30 वाजले. आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या आवडत्या जागेवर जाऊन बसणार आहे, म्हणजे तो ब्रिज. जसं की नेहमीप्रमाणे मी आले आपल्या नेहमीच्या ठिकाणी ब्रिजवर बसायला. आता तिथे थोडा टाइमपास करेन आणि हा आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. आपण भेटू नंतर पुढच्या व्लॉगला. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर तो शेअर नक्की करा आणि विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.